मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमधून आपण पीक पाहणी संदर्भात एक नवीन अपडेट आलेले त्याच्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। पीक पाहणीचं महत्त्व तुम्हाला माहितीच आहे, जसं की शासनाकडून मिळणाऱ्या ज्या वेगवेगळे अनुदान असतील, त्यानंतर तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर पीक विमा भरल्यानंतर तुमच्या उतार्यावर जर तेच पीक असेल तरच आपल्याला तो पीक विम्याचा लाभ हा मिळत असतो। तसंच जर काही नैसर्गिक आपत्ती किंवा इतरही काही कारणांमुळे जर आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि आपल्या शेतात जर पीक पाहणी जर लावलेली असली तर आपल्याला ते अनुदान मिळण्यास सुद्धा ही मदत होते। त्याचबरोबर काही बँकिंगचं कर्ज जसं की पीक कर्ज असो किंवा इतरही कर्ज आपल्याला शेतीवर जर घ्यायचं असलं तर आपल्या शेतात पीक पाहणी लावणं हे अत्यंत गरजेचं असतं। म्हणजेच एकंदरीत जर बघितलं तर आपल्याला पीक पाहणी आपल्या शेतात लावणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, तरच आपल्याला त्या पिकावर आधारित अनुदान किंवा इतरही योजनांचा लाभ हा मिळत असतो। अशाच या पीक पाहणीचं महत्त्व असताना या पीक पाहणी संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। दरवर्षी तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीला आपण जी पीक पाहणी लावत असू ही तलाठी मार्फत अगदी ऑफलाईन पद्धतीने लावली जात होती। त्यानंतर शासनाने DCH हे ॲप डेव्हलप केल्यानंतर त्याच्यात आपल्याला शेतकरी बांधवांना स्वतःच्या बांधावरून आपली स्वतःची पीक पाहणी ही लावता येत होती। पण त्यात सुद्धा खूप साऱ्या त्रुटी आढळत होत्या। बऱ्याच वेळा ते अंतराचं जे मिसमॅच दाखवत होतं त्यामुळे शेतकरी बांधवांना पीक पाहणी लावता येत नव्हती। तसेच काही शेतकरी बांधवांकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हते। तसंच काही शेतकरी बांधवांना ती पीक पाहणी कसं लावायचं याच्या संदर्भातलं परिपूर्ण ज्ञान नव्हतं। आणि बऱ्याच वेळा असंही व्हायचं की शेतीत वेगळं पीक आणि पीक पाहणीवर लावलेलं वेगळं पीक, या अशा सर्व माहितींमुळे तो संपूर्ण डाटा मॅच होणं हे शक्य नव्हतं किंवा संपूर्ण 100% पीक पाहणी लावण्याचं जे उद्दिष्ट होतं ते साध्य होत नव्हतं। तर याच धर्तीवर शासनाने या वर्षापासून म्हणजेच संपूर्ण पीक पाहणी ही सहाय्यकामार्फत लावण्याचं उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेले आहे। आणि सहाय्यकामार्फत पीक पाहणी लावल्यानंतर पूर्ण 100% पीक पाहणी लावली जावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनाने या वर्षापासून आपली पीक पाहणी एका सहाय्यकामार्फत लावली जाणार आहे। आणि सहाय्यकामार्फत आपली पीक पाहणी लावत असताना त्यात बचत गटाच्या सदस्य हे सहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक केली जाणार आहे। अर्थात ती काही ठिकाणी नेमणूक केली गेली सुद्धा आणि त्या संदर्भात त्यांना त्याचं ट्रेनिंग सुद्धा दिले गेलेले आहे। आणि दरवर्षी जर बघितलं आपण तर 15 ऑगस्ट नंतर आपली पीक पाहणी लावली जात असे, पण ह्या वर्षी अगदी 15 जुलैपासूनच आपली पीक पाहणी ही सहाय्यकामार्फत लावली जाणार आहे। आणि त्या संदर्भातच सहाय्यकाला प्रति गट 10 रुपये आणि मिश्र गट असला तर 12 रुपये प्रति गट मानधन हे दिलं जाणार आहे। या संदर्भातली अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। त्यात बऱ्याच शेतकरी बांधवांना आपली पीक पाहणी लावत असताना खूप साऱ्या अडचणी येत होत्या, तर त्या अडचणींवर मात करून शेतकरी बांधवांना आपली पीक पाहणी लावता येईल हे त्यामागचा हा फायदा म्हणता येईल आपल्याला। पण बऱ्याच वेळा असंही होईल तर आपल्या गावात कोणत्या सहाय्यकाची नेमणूक केलेली आहे तर त्या सहाय्यकामार्फतच आपली पीक पाहणी लावली जाणार आहे, त्यामुळे त्या सहाय्यकाला बोलून आपली पीक पाहणी ही लावावी लागेल। पण तो सहाय्यक वेळेवर उपलब्ध न झाल्यास आपली पीक पाहणी वेळेत लावली जाईल का अशी शंका आता शेतकरी बांधवांच्या मनात ही येत आहे। तर बऱ्याच शेतकरी बांधवांकडून असंही सांगण्यात येतं की दरवर्षी जसं आपली स्वतः शेतकरी बांधवाला आपली पीक पाहणी लावता येत होती त्याच पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा आपली पीक पाहणी ही लावता यावी। आणि ज्या शेतकरी बांधवांना आपली पीक पाहणी लावता येणं शक्य नाही तर त्या शेतकरी बांधवांची आपली पीक पाहणी सहाय्यकामार्फत लावण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे। तर यंदाचं जर बघितलं आपण तर ह्या वर्षी अगदी 15 जुलैपासूनच सहाय्यकामार्फत आपली पीक पाहणी ही लावली जाणार आहे। आणि त्याचबरोबर ह्या वर्षाचा जो पीक विमा आहे तो सुद्धा पीक विमा भरणे हे सुद्धा चालू झालेले आहे। तरी ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं आहे तर त्यांनी 31 जुलै 2026 पर्यंत आपला पीक विमा हा भरता येणार आहे। तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमधून देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। तर धन्यवाद मित्रांनो।